कारण एक लक्षात घ्या, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. घरी तुमची वृद्ध आई आहे, त्या आईची सेवा तुम्ही करा. माय कवा कळते माहिती का? माय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माय कळत नाही, पण एकदा माय जीवनामधली निघून गेली ना दादा, त्यावेळेस माईचं त्या ठिकाणी अंतःकरण कळत असत. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, आणि जशी ज्याला माय नाही ना त्याला विचारा माईची किंमत. दादा एका लेकराची बाल अवस्थेमध्ये आई वारली दादा, आणि मोजून 6 महिन्यामध्ये बापानं दुसरं लग्न केलं. ज्या वेळेस आई जिवंत होती, आई सकाळी उठायची, डबा करून द्यायची, कपाळावरून हात फिरवायची, रोज शाळेचे कपडे काढून ठेवायची. आणि एक दिवस असा आला, घरातले सगळे उठले पण माय उठली नाही. पोरगा आई जवळ गेलं, आईच्या पार्थवदेहाला हलवून उठू लागलं. आई उठ ना, बोल ना, माझ्याशी बोल ना, आई बोल, मला एकदा बाळू म्हणून हाक मार. आई बोल ना ग, काय झालंय तुला? रोज तू सगळे झोपलेले असायची, तू उठलेली असायची, आज सगळे उठलेले, तू झोपलेली, काय झालं तुला? बोल ना आई. अगं तू उठलेली असायची, रोज मला माझा डब्बा भरून द्यायची, आज आई तू बोल ना, तुला काय झालंय? शेजारच्या बाईनं त्या बाळाला जवळ घेतलं, त्या बाळूला, आणि जवळ घेतल्याच्या नंतर मांडीवर बसवलं. मांडीवर बसवल्याच्या नंतर त्या पोराच्या कपाळावरून हात फिरवला. बाळा, तुझी आई अशा निद्रेमध्ये निद्रस्त आहे की त्या निद्रेमधून परमात्मा सुद्धा उठवू शकत नाही. ताई सांगा ना माझ्या आईला काय झालंय, का ती मला बोलत नाहीये, काय झालंय तिला? आईच्या पार्थिव देहाला त्या ठिकाणी आग्ने डाग दिला. घरी आल्याच्या नंतर मोजून 6 महिन्यामध्ये बापानं दुसरं लग्न केलं. सावत्र आई घरात आली, पोराचा छळ सुरू झाला. रातचं जेवण सकाळी खायला द्यायची, सकाळचं जेवण रात्री खायला द्यायची. अवस्था मुलाची एवढी, बदा 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 मारायची. घरातले सगळे काम पोरग करायचं, मोलकरणीसारखं पोरग घरामध्ये राबायचं. एक दिवशी त्या आईला कुठेतरी गावाला जायचं होतं. आपल्या ठेवणीतली साडी आणली, त्या पोराला इस्त्री करायला दिली. कर म्हणे इस्त्री. तो म्हणला, आई मला इस्त्री करता येत नाही. खायला जमत तुला? खाऊन खाऊन माजलाय, खायला बरं जमत तुला, इस्त्री करता येत नाही. त्यावेळेस ती साडी हातामध्ये घेतली आणि इस्त्री करायला लागला. इस्त्री करता करता त्याचा वर्गमित्र त्या ठिकाणी, वर्गमित्र आला. आणि वर्गमित्र त्या ठिकाणी आल्याच्या नंतर वर्गमित्र त्याला म्हणतो, बाळू तुझी होमवर्कची वही मला पाहिजे. जशाला तशी इस्त्री ते पोरग त्या ठिकाणी त्या साडीवरती ठेवून गेलं. अभ्यासाची वही त्या गणूच्या हातामध्ये दिली. पण जशी इस्त्री त्या साडीवरती ठेवली होती, त्या इस्त्रीनं त्या ठिकाणी ती साडी धरली. साडी जळाली महाराज. त्या साडीचा दुर्गंध त्या नागिनीच्या कानावरती गेला. नागिनी सारखी फुसकारत ती त्या दारा घरामध्ये आली. बघते तर काय, माझी ठेवणीतली 2000ची साडी जळालेली आहे. त्या पोराला बोलवलं आणि पोराला बोलवल्याच्या नंतर सांगितलं, तुला एक काम धड करता येत नाही? तुला नुसती इस्त्री करायची सांगितली तर इस्त्री जाळून ठेवली. येत नव्हती तर सांगायचं मला, मी केली असती. पण 2000ची साडी तू जाळलीस, लाज वाटते तुला? बदा 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 लेकराला मारलं. लेकराला मारल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी आलं.
वाक म्हणे खाली. पोरग कमरात वाकलं आणि कमरात वाकल्याच्या नंतर त्या वाकलेल्या पोराला वाटतं माझी माय मला दर्शन घ्यायला लावली की काय. पोरग कमरात वाकलं, तापलेली लाल बुंद झालेली इस्त्री त्या पोराच्या त्या ठिकाणी पाठीवरती ठेवली आणि पाठीवरती ठेवल्याच्या नंतर ढोरासारखं पोरग आढळलं. आई ग मग त्याने टाहो फोडला. पळत 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 देवाऱ्याजवळ गेलं. देवाऱ्याजवळ गेल्याच्या नंतर देवाला हाक मारली, देवा अरे प्रल्हादा करता स्तंभातून प्रगट झालास देवा. देवा उपमन्यू करता शिराचा समुद्र दिलास देवा. देवा मला शिराचा समुद्र नकोय. देवा माझ्या करता स्तंभातून प्रगट होऊ नको देवा. फक्त मला एक कर, माझी माय मला परत दे. काय अंतकरण असेल दादा. ऐसी कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती. ऐसी कौन सी चीज है जो यहां नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ लेकिन माँ नहीं मिलती. सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ रे पगले. सबसे बड़ी है माँ जगत में, सबसे बड़ी है माँ. ताली वाजवा. लक्षात घ्या, जीवनामधला माय नावाचा समुद्र आटला तर पाणी जगात कोणीही प्यायला देत नाही महाराज, लक्षात ठेवा.
जीवनभर मुलाला सांभाळलं एका माईनं, जीवनभर सांभाळलं. नाही नाही ते हाल त्या माईनं. ज्या वेळेस तो मुलगा जन्माला आला त्याच दिवशी त्याचा बाप वारला. नाही नाही ते हाल त्या माईनं सोचले, पण जगातला मोठा डॉक्टर तिनं केला. शेवटच्या टायमाला पार्थिव देहाला अग्नी द्यायला सुद्धा तो डॉक्टर जागावर थांबला नाही. त्यावेळेस त्या माईच्या पार्थिव देहातून त्या ठिकाणी तिने एक सुंदर असं गीत त्या माईनं गायलं. महाराज मनामध्ये एका गीतकारानं ते काल्पनिक भावना त्या ठिकाणी त्या गीतकारानं निर्माण केली. त्या आईचा भाव जगापर्यंत पोहोचवला. तो गीतकार म्हणतो त्या आईचं वाक्य ज्या टायमाला ती पार्थिव देहावरती पडलेली आहे, ती माय म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. माझ्या पोषेताला हसून तो बाळ, माझ्या जीवाचा बनला तो काळ. माझ्या जीवाचा बनला तो काळ, माझ्या जीवाचा बनला तो काळ. हे माझ्या पोषेताला हसून तो बाळ, माझ्या जीवाचा बनला तो काळ. माझ्या जीवाचा बनला तो काळ. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजले. कशाला उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, उगीच तान नको देऊ कशाला. नको देखावा गाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला, मोडला नाही कधी रुपया दुधाला. मी तुला पाहून डोळे लाविले, मी तुला पाहून डोळे लाविले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुझ्यासाठी जीवन जाळिले बाळा, तुने नाही पाणी पाजले. लक्षात घ्या, लक्षात घ्या. ती माय म्हणते जिवंत असताना कधी एक मिठाई खायला नाही आणली रे, कधी दवाखान्यात नेलं नाही रे, आणि मेल्यावर म्हणतोस काय करू तुझ्यासाठी, काय नको करू माझ्यासाठी. आता मी मेल्यावर रडू नको, मी मेल्यावर रडून तुला काय मिळणार आहे. स्वतःच्या घशाला ताण नको देऊ. जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. त्या माईचे वाक्य आहेत दादा. ती माय म्हणते जिवंतपणी कधी पाण्याला सुद्धा विचारलं नाहीस, आणि आता मी मेल्याच्या नंतर माझ्या पार्थिव देहाला हालून आई आई म्हणतोस. कशा करता. अरे मी जिवंत असताना कधी विचारलं नाहीस मला,
एवढ्या मोठ्या पदाला तुला पोहोचवलं आणि आता मी मेल्याच्या नंतर तू इथं येऊन आई आई म्हणतोस. कशा करता? या तुझ्या आई म्हणण्याचा आता काहीही फायदा नाही. आणली नाही कधी खाण्या मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळे नाही कसले दबाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहून प्राण रोखले, मी तुला पाहून प्राण रोखले रे बाळा, तुने नाही पाय पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले, तुने नाही पाणी पाजले. शेवटच्या टायमाला एक पाण्याचा गिलास त्या ठिकाणी दिला नाहीस आणि आताही म्हणतोस. ही अवस्था आहे दादा. आणि माय जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कळतच नाही. एकदा माय पार्थिव देहावरती पडली त्यावेळेस ढसा ढसा पोरगा रडतो, माय माय म्हणतो. काय कामाचं ते माय म्हणणं? विचारा. इथं बऱ्याच महिला मंडळ बसल्या असतील. ज्या दिवशी घरातली माहेरची माय मेली त्या दिवशी माहेर तुटलं. माय काय असते महाराज? गोठ्यातली गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते, तिला म्हणतात आई. सुखे येतो घरा नारायण, भगवान परमात्मा तुमच्या आमच्या घरी आनंदानं सुखानं येईल. पण ज्या मायबापानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलंय ना त्या मायबापाला कधीच वाटण्या करू नका दादा. अहो 1.5 पोत्यावरती ना अर्ध्या पोत्यावरती म्हातारण म्हातारी वाटून घेतली लोकांनी. तिकडं धाकट्याच्या वटावर म्हातारा बसतो, मोठ्याच्या वट्यावर म्हातारा बसतो, इकडे धाकट्याच्या वट्यावर म्हातारा बसतो. म्हातारा म्हातारी एकोमाकडे टिकी 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 बघतात. म्हातारा म्हणतो, चोरी झाली तुला बोलण्याची, लाज वाटे मला सांगण्याची. या अवस्था कुणीच नाही केली महाराज. जे लोक लय शिकले त्या लय शिकणाऱ्या लोकांनी माता आई वडिलांची त्या ठिकाणी हाल केले. जे स्वतःला सुशिक्षित समजून घेतात ना, सुशिक्षित वेगळे आणि सुसंस्कृत वेगळे. म्हणून जमलेल्या माता माऊलीला एक विनंती आहे, आपल्या पोराला खूप ज्ञानी बनवा, इतकं ज्ञानी बनवा, इतकं ज्ञानी बनवा, पण इतकंही ज्ञानी बनवू नका की उद्या उठून ते तुम्हाला अज्ञानी समजायला लागतील. तुमच्या लेकराला, तुमच्या बाळाला खूप लायक बनवा, इतकं लायक बनवा, इतकं लायक बनवा, पण इतकंही लायक बनवू नका की उद्या उठून ते तुम्हाला नालायक समजायला लागतील.